गणपती बाप्पा मोरया असं देवाचं नाव घेऊन आम्ही हा सुंदरसा प्रवास चालू केला आहे. सो हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही चाललो आहे पुण्याला. सो या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. ॲज युजल मी थोडासा झोपलो आणि उद्या भेटू. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. आणि सकाळी उठताच हा नजारा माझ्यासमोर, म्हणजे अक्षरशः वाव, मीन्स नो वर्ड्स. आणि हे आमचं निवासस्थान पुढच्या 1-2 दिवसासाठी. आणि काय हा व्ह्यू यार, वाव, जन्नत. असं वाटत होतं की मी जन्नतमध्येच आहे. धावपळीपासून लांब, काही कम्पॅरिझनच नाही. काय एन्जॉय. आणि थोडा आराम करून आम्ही चाललो आहे थोडं महादेवाचं दर्शन घ्यायला. थोडंफार ट्रॅकिंग अँड ऑल करून चालू करूया. त्याच्या वेळेला लेस नीट बांधून घेऊया. हव्याची कॉमेंट्री थोडी. What is this place? एक नंबर तिथं तिथं हव्या पायऱ्या किती असं डायरेक्ट. राजाजी भारी दिसतो राजा. तू बघ. तेवढं आलं तर थोडेफार फोटोशूट करू. चला मग सुरू करू आपण. आपलं गाडी थोडी लांब पार्क केलेली, सो तिथपर्यंत जरा चालत जाऊ. या एन्जॉयिंग वे. व्ह्यूच एक नंबर आहे. आणि आम्ही आता गाडीत बसलेलो आहे. हा एक नवीन ड्रायव्हर आहे. रस्ता अतिशय सुंदर. सियो बेबे. मला याच्यावर अतिशय जास्त विश्वास आहे. विश्वास ठेवायलाच पाहिजे, कारण की ह्याला एकट्यालाच गाडी चालवता येते आमच्यापैकी. पण आम्हाला विश्वास होता आणि तिने चांगली चालवली देखील. अँड फायनली आम्ही पोचलेलो आहे. यो यो आणि गाडी पण सुखरूप असलेली आहे. आणि अक्षय चांगली चालवली आहे. आम्ही ट्रेकिंग चालू करणार आहे. तिकडे पोचायचं आम्हाला. आपल्याला खूपच जास्त ताण लागते ड्रायव्हिंग करून. गळा सुकला आहे. पाऊस पडला नव्हता म्हणून ॲटलिस्ट ग्रीप भेटत होती पायाला. पाऊस पडला तरी चिखल चिखल झालं असतं. यो स्माईल. अक्षरशः आम्ही थकलो. व्ह्यू, क्लाउड्स. सर पोचलो आणि हालत बघा आमची. तरी पण एक स्माईल तर दिलाच पाहिजे.
आणि अर्ध्यावरच पोचले की आम्हाला महादेवांचं एक दर्शन भेटलं. आम्ही डोकं टेकवलं. थोडी शक्ती दे, अजून अर्ध्याच वेळ पोचलो आम्ही. डोकं टेकवलं की एक वेगळी शक्ती अशी आली, सुकून. आणि पुढे चाललात. फायनली आम्ही पोचत आलेलो आणि पुढे देऊळ दिसत होतं. हर हर महादेव. आम्ही फायनली देवळात पोचलो होतो. सुंदर असं देऊळ होतं, म्हणजे वरत होतं, एवढं वर आम्ही आलो, पण जो व्ह्यू होता वरतून, व्ह्यू बघण्यात मजा होती. देऊळ पण अतिशय सुंदर होतं. नंदी, अतिशय सुंदर देऊळ बांधलं होतं. आणि देवाचं दर्शन घेऊन पाया पडून थोडा वेळ आम्ही बसलेलो. बसल्या बसल्या काय करायचं, थोडा फोटोशूट तर झालाच पाहिजे, म्हणून थोडा फोटोशूट करूया आपण. ऑल फोटोशूट क्रेडिट गोज टू अविनाश शिंदे. आणि शेवटी एक फेवरेट पोज दिल्याशिवाय कसं जातं. आणि एक ग्रुप फोटो तर पाहिजेच. आणि जायची वेळ आलेली, सो एक लास्ट पोज देऊन आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. चालता चालता भूक लागली, म्हणून आम्ही बाजूला बसून वडापाव खायला बसलो. ओपनमध्ये शेतात वडापाव खाण्याची मजाच वेगळी होती. अशी मजा करायला एक वेगळीच ही लागते रे. मजा येतो. आणि रस्त्यात आम्हाला एक क्यूटचा असा मित्र देखील भेटला. घरी पोचताच बाजूलाच फणसाचं झाड होतं. इच्छा झाली खायची, तो काकांनी एक फणस तोडला. आम्ही म्हणजे गोळा झालो, इकडे नाही फोटो काढू, एकत्र बसून खायला. एका टेस्टी होता, पण सुपर. चला मग थोडा राऊंड मारूया. स्वॅग म्हणून ट्रॅक्टरवर बसलो. चालवता काय येत नव्हतं. काका बोलले चल एक राऊंड मारून आणूया, आणि आम्ही निघालो ट्रॅक्टरवर राऊंड मारायला. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता ट्रॅक्टरवर. मी कधी बसलो नव्हतो. खूप एन्जॉय करत होतो. एक वेगळं असा अनुभव. झाडांच्या मधून
पापडी होती. सो आव्याचा विचार आला काहीतरी बनवूया. सो एक रेसिपी आव्याला येते ती करत होतो आम्ही. आव्याची स्पेशल रेसिपी आहे ती. तुम्हाला जर असं करायचं असेल काही तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आव्याला. सगळे मसाले वगैरे टाकलेत आणि मी व्हेजिटेरियन असल्यामुळे पनीर पण माझ्यासाठी बनवलेलं बाजूला. खूप काय काय टाकलेलं होतं, सांगता येणार नाही मला. तुम्हाला जर विचारायचं असेल आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. आणि बाहेर चुलीवर करायचं होतं म्हणून तयारी चालू होती त्याची. कौलावर करायचं आणि चालू झालेलं आहे. हे चिकन एक बाजूला पनीर. कौलाचं जेवण. चुलीवरचं जेवण म्हणजे गावी गेलो आणि चुलीवरचं जेवण जेवलो नाही. व्हॉट इज यूज दॅट. आणि टेस्ट बघूया कशी आहे. वाव, एक नंबर. शेफने चांगलंच काम केलं आहे. हे देखील मदत करत होते आणि हा आमचा मेन शेफ. खूप मेहनत केली आणि मस्त होता. रात्र गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठतोच तर जो व्ह्यू होता म्हणजे असं वाटत होतं की ढगच खाली आले की काय. शब्दात नव्हते. आणि आम्ही राऊंड मारायला निघालो. ॲज युजल आव्या गाडी चालू होता. रस्त्यात आंबे भेटलेले, आंबे खाल्ले. हाय. आणि तिकडे एक वडापाव फेमस आहे, तो देखील खाल्ला आम्ही. आणि घरी आलो. चला मग एक घरचा टूर पण होऊन जाऊन दे. म्हणून तुम्हाला घर पण दाखवतो. मस्त असं घर होतं हे. त्या आम्ही 3 दिवस काढले. उठू नको, बस बस. सॉरी. इथे मावश्या जेवण करतायत. आणि रात्री आम्ही जरा शेतात गेलेलो शिकारीला. म्हणजे वाघाची आली ना. हो, आव्या शोधतो काहीतरी. आम्ही शोधत होतो ते म्हणजे क्रॅप्स. आणि एवढे
गोळ्या केल्या आहेत. उद्याचा जेवणासाठी तयारी. मला खूप भीती वाटत होती. मी पकडले नाही, तूच पकडत होते. समोरचं आहे ना, हे नाही करत. दुसरं काय ना, दुसऱ्या दिवशी ऑफिसला पण यायचं होतं. बोटं कापली असते तर. तरी पण हिंमत करून एक पकडली. पकडला पहिला. फर्स्ट अँड लास्ट. नंतर तेच पकडत होते. ते पण जिद्दी होते. आणि रात्रीचे आम्हाला एक वेगळं प्राणी पण दिसलं, साप. आम्ही थोडं लांब गेलो, मग परत सुरुवात केली तेच खेकडे क्रॅप्स पकडायला. राजू भाऊ एकदम प्रोफेशनल तऱ्हेने पकडत होते. राजू भाऊने शेवटी पकडला. ओ काकाने एकदम मोठा किंग पकडला त्यांचा. आणि डबे पण भरले. मग आम्ही बोललो चला झोपूया आता तसं काही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच परत तोच व्ह्यू यार, अजून देखील डोळ्यासमोर. थोडं राऊंड मारायला आम्ही निघालो. बाय. जॉगिंग टाइप. Now serious. What is this place? This is heaven. राजू भाऊ पाटी व्ह्यू बघायला सांगतायत. आणि तो व्ह्यू होता सुंदर. आणि फायनली जायची वेळ आली. सो आम्ही टाटा करून तिथून निघालो. जायची इच्छा तर नव्हती, पण काम देखील जरुरी आहे. चलो बाय गाईस. आणि हा व्लॉग इथेच संपला आहे. बाय, गुड नाईट.